सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जेव्हा अमावस्येची शांत छाया आणि सोमवारचा शिवकृपा दिन एकत्र येतो तेव्हा जन्म घेतो एक अतिशय पवित्र दिवस, सोमवती अमावस्या. चला जाणून घेऊया सोमवती अमावस्येचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. स्कंद पुराणामध्ये सोमवती अमावस्येचे व्रत, पिंपळ पूजन आणि त्याच्या फल स्कंद पुराणात सांगितलेलं आहे. या दिवशी केलेले दान व्रत अतिशय पुण्यदायी मानलेलं आहे. पद्मपुराणामध्ये अमावस्येचे महत्त्व, पितृतर्पण, शिवपूजा अर्चनेचा संबंध स्पष्ट केलेला आहे. सोमवारी येणारी अमावस्या विशेष फलदायी सांगितलेली आहे. भविष्य पुराणामध्ये ग्रहदोष, पितृदोष निवारण्यासाठी सोमवती अमावस्येचे व्रत कसे उपयुक्त आहे याचा उल्लेख आढळतो. या पूर्वी आपण सोमवती अमावस्या म्हणजे काय ते बघूयात. सोमवती अमावस्या म्हणजे सोमवार आणि अमावस्या या दोन पवित्र तिथीचा संयोग म्हणजे सोमवती अमावस्या. म्हणजे सोमवारी जी अमावस्या येते त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. पुराणानुसार या दिवशी केलेले व्रत, दान, पूजा अर्चना सामान्य दिवसापेक्षा अनेक पटीने अधिक फलदायी ठरते. या दिवशी भगवान शिव व माता पार्वतीची पूजा अर्चना केल्याने मनोकामना पूर्ण होतात. पिंपळाची परिक्रमा, पूजन अर्चन केल्याने काय होते, दीर्घायुष्य, आरोग्य लाभतं असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. सोमवती अमावस्येला केलेले दान धर्म 1000 पटीने फलदायी ठरते. मनाची शुद्धी, नकारात्मकता दूर होणे, मानसिक शांतता मिळणे, पितृदोष, ग्रहदोष शांत करण्यासाठी हा दिवस उत्तम मानलेला आहे. स्त्रियांसाठी विशेष काय तर विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी व्रत करतात सोमवती अमावस्येचं. अविवाहित मुलींना सुद्धा योग्य वर मिळावे यासाठी सुद्धा उपवास केला जातो आणि करतात. काय करावं या दिवशी तर सकाळी उठून आपण शिव अर्चना करावी, पिंपळाला जल अर्पण करावे, 108 परिक्रमा करावेत, ओम नमः शिवायचा जप आणि गरजू व्यक्तींना अन्न आणि वस्त्रदान करावं. शिवकृपेने काय होते या दिवशी केल्यानंतर ग्रहदोष शांत होतात, मनातील भीती नकारात्मकता दूर होते, घरात शांती व समाधान नांदते. पिंपळ पूजन अर्चनेचं महत्त्व सोमवती अमावस्येला सांगितलेलं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. पिंपळ वृक्षामध्ये देव, पितृ आणि ग्रह वास करतात असं सांगितलेलं आहे. सोमवती अमावस्येला पिंपळाला जल अर्पण करणे, दिवा लावणे, परिक्रमा करणे अत्यंत पुण्यदायी असं मानलेलं आहे. स्त्रिया या दिवशी 108 परिक्रमा करतात म्हणजे प्रदक्षिणा घालतात. कशासाठी घालतात, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी. विवाहित स्त्रिया पतीचे आरोग्य, संसारातील स्थैर्य, सौभाग्य वृद्धिंगत व्हावं यासाठी व्रत करतात. अविवाहित मुली कशासाठी करायचं असतं की योग्य वर मिळावा, वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी केलं जातं. या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच फलदायी ठरते. सोमवती अमावस्येचं व्रत काही स्त्रिया करतात. ते कसं करायचं असतं की त्या दिवशी आपण धूतवस्त्र वगैरे नेसून, स्नान करून धूतवस्त्र नेसून आपण पिंपळाची परिक्रमा करायची असते. साहित्य हळदी, कुंकू, ओटी, आपलं सौभाग्याचं सगळं हे घेऊन आपण त्या पिंपळाला जायचं आणि 108 परिक्रमा तिथे घालायच्या. त्याच्यानंतर आपण सोमवती अमावस्येचं हे महत्त्व सांगितलेलं आहे. का तर हे विवाहित स्त्रीने का सौभाग्य वृद्धी होण्यासाठी, कुटुंबाच्या सुख समाधानासाठी हे व्रत केलं जाते. आणि आपल्या चातुर्मासाच्या पोथीमध्ये सोमवती अमावस्येची जी कथा आहे ती कथा पण त्या दिवशी वाचली जाते. त्या कथेचं सुद्धा महत्त्व आहे. असं हे व्रत असतं सोमवती अमावस्येचं. काही जण करतात. ते अत्यंत फलदायी आणि शुभदायक सुद्धा असते. पितृशांतीसाठी असते, सौभाग्य प्राप्तीसाठी हे असतं आणि मनोकामना सुद्धा काही असल्या तर त्यासुद्धा पूर्तीसाठी असतं. जास्त करून हे सौभाग्य प्राप्तीसाठी किंवा अखंड सौभाग्यासाठी हे काय केलं जातं. जसं आपण वटपौर्णिमेला करतो 108 परिक्रमा, तसंच या दिवशी पिंपळाला परिक्रमा करायच्या असतात 108 सोमवती अमावस्येला. ही सोमवती अमावस्येचं व्रत तुम्ही करता का, पिंपळ पूजन करता का, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्यांना शांती, सौभाग्य, शिवकृपा हवी आहे. सोमवती अमावस्या एक पवित्र तिथी आहे, त्यासोबत भक्तीची परीक्षा आणि शिवकृपेचा अनुभव. या दिवशी मनापासून केलेली छोटी प्रार्थनाही जीवनातील मोठे संकट दूर करते. भक्ती खरी असेल तर सोमवती अमावस्येचा एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.